एकदम. Hello, is it audible to all? Yes, ma'am, audible. Yes, ma'am. Screen is visible to all? Yes, Hello? ma'am. Okay. So, last lecture, we have seen the revision on the factors influencing the filtration, and we have seen the filter media. In that filter media, त्यामध्ये मटेरियल्स कोणते यूज केले आपण? ओव्हन मटेरियल, परफोरेटेड मेटल शीट, त्यानंतर बेड ऑफ ग्रॅन्युलर solid built upon the supporting medium. Then next we have seen the prefabricated porous solid units. Then we have to see the membrane we have seen the membrane filter media. In that we have seen the surface cartridges and the depth type cartridges. Then we have to see the filter heads. Filter heads मध्ये काय बघितलं होतं बघा यामध्ये आपण. So the objective of the filter head, it is to prevent the medium from becoming blocked. आता filter headचा aim काय आहे बघा. तर ते जे ऑब्जेक्टिव्ह आहे filter headचं ते काय करतं बघा. तर it is to prevent the medium from becoming blocked. ते जे मीडिया आहे कोणता फिल्टर मीडिया, फॉर एक्झाम्पल कोणता बकनर फनेल किंवा जो कोणता असेल आपला फिल्टर पेपर, तर फिल्टर एडचा यूज काय असणार आहे त्यामध्ये, तर तो काय करतोय तर ब्लॉक होण्यापासून वाचवतोय. इट इज टू प्रिव्हेंट द मीडियम फ्रॉम बिकमिंग द ब्लॉकड. त्या मीडियमला ब्लॉक करण्यापासून तो काय करतोय, प्रिव्हेंट करतोय. कोण प्रिव्हेंट करताय तर फिल्टर एड. सो अँड टू फॉर्म ओपन पोरस केक, आणि काय होतंय त्यामध्ये तर एक ओपन आणि पोरस केक काय होतंय त्यामध्ये फॉर्म होतोय. सो हेन्स रिड्युसिंग द रेजिस्टन्स द फ्लो ऑफ द फिल्ट्रेट. आणि मग काय होतं बघा त्यामध्ये तर रेजिस्टन्स आहे तो काय होतोय फ्लो ऑफ फिल्ट्रेटचा रिड्यूस होणार आहे त्यामध्ये. सो द फिल्टर हेड्स फॉर्म्स अ डिपॉझिट. आता फिल्टर हेड्स वरती काय होते बघा, आता डिपॉझिट फॉर्म होते, म्हणजे वरती जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार फॉर्म होणार आहेत. इट फॉर्म्स अ सरफेस डिपॉझिट. त्या सरफेस वरती डिपॉझिट होणार आहेत ते पार्टिकल्स. सो विच स्क्रीन्स द सॉलिड्स. ते काय करतात बघा, सॉलिडला स्क्रीन करतात. म्हणजे काय करतात तर फॉर एक्झाम्पल सिविंग मेथड जशी असते तसंच काय होतं बघा या फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये. तर तो जो फिल्टर हेड आहे तो काय करतो बघा, तर विथ द सिमिलर टू द सिविंग मेथड सारखंच आहे हे. तर ते काय करतो सॉलिड पार्टिकल्सला तो फिल्टर हेड आहे तो काय करतो सीव करतो. म्हणजेच तो काय करणार आहे फिल्टर हेड, जे लिक्विड पार्टिकल्स आहेत स्मॉल पार्टिकल्स आहेत ते काय करणार त्या फिल्टर हेड मधून खाली पास होणार. पण जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय करतो स्क्रीन करतो. स्क्रीन करतो म्हणजे काय, ते सॉलिड पार्टिकल्स म्हणजे काय असणार आहे ते लार्ज पार्टिकल्स असणार आहेत सॉलिड पार्टिकल्स. मग ते जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत बघा, तर ते वरतीच काय होणार आहे त्या सरफेस वरती डिपॉझिट होणार आहेत. कशाच्या सरफेस वरती, तर त्या फिल्टर हेडच्या सरफेस वरती ते सॉलिड पार्टिकल्स काय होत आहेत डिपॉझिट होतात. सो अँड ऑल्सो प्रिव्हेंट द प्लगिंग ऑफ द सपोर्टिंग फिल्टर मीडियम. आणि काय करते बघा ते तर प्रिव्हेंट करते सपोर्टिंग मीडियमला, सपोर्टिंग फिल्टर मीडियमला. हा काय झाला फिल्टर हेड झाला. सो वी हॅव सीन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फिल्टर हेड. काल बघितले होते आपण कॅरेक्टरिस्टिक फिल्टर हेडचे कोणते कोणते आहेत बघा कॅरेक्टरिस्टिक फिल्टर हेडचे. सो इट मस्ट बी किंवा इट इज केमिकली इनर्ट. ते कसे असतात केमिकली इनर्ट असतात. अँड इट इज फ्री फ्रॉम द इम्प्युरिटीज.
आणि इम्प्युरिटीज पासून कसे असतात ते तर फ्री असतात. सो इट इज सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे फिल्टर हेडचं, इट इज हॅव्हिंग द लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती कशी असणार आहे तर ती लो असणार आहे हे लक्षात ठेवा. सो इट रिमेन सस्पेंडेड फ्री फ्रॉम द इम्प्युरिटीज आणि ते काय होतं तर रिमेन सस्पेंड राहते आणि ते फ्री इम्प्युरिटीज पासून कसं असतं ते तर फ्री असते लक्षात ठेवा. सो आता थर्ड बघा काय सांगितलेलं आहे फिल्टर हेड थर्ड. सो porous rather than the dense. So that previous cake can be formed. तो कसा असतो बघा तर porous असतो rather than the dense. Dense पेक्षा तो कसा असतो तर porous असतो. सो बघा आपण थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय बघितलं होतं तर porous rather than the dense. ते कसं असतं डेन्स पेक्षा ते पोरस असतं. त्यामुळे काय होतं बघा तो जो केक आहे प्रिव्हियस केक आहे तो काय होतोय फॉर्म होतोय. सो सॉरी फॉर इंटरप्शन. देन फोर्थ बघा काय आहे तर फोर्थ आहे ते इट इज रिमुवेबल. ते कसं आहे फिल्टर हेड आहे ते रिमुवेबल आहे. तर त्याच्या 4 प्रॉपर्टीज आहेत सॉरी 4 कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. तर कोणते आहेत 4 कॅरेक्टरिस्टिक फिल्टर हेडचे तर इट इज केमिकली इनर्ट अँड इट इज फ्री फ्रॉम द इम्प्युरिटीज. ते कसं असणार आहे इनर्ट असणार आहे केमिकली आणि इम्प्युरिटीज पासून काय आहे ते फ्री आहे. त्यानंतर त्याची ग्रॅव्हिटी कशी आहे तर इट इज हॅव्हिंग द लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यानंतर इट्स remain suspended free from the impurities. Then काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये सो पोरस रेदर दॅन डेन्स. हे कसं आहे डेन्स पेक्षा ते कसं असणार आहे ते पोरस असणार आहे. त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये सो दॅट प्रिव्हियस केक कॅन बी फॉर्मड आणि त्यामध्ये काय होतं बघा तर प्रिव्हियस केक काय होतोय फॉर्म होतोय. सो इट इज रिमुवेबल आणि ते कसं असणार आहे तर ते रिमुवेबल आहे लक्षात ठेवा. Then we have seen the disadvantages. आता disadvantages बघा कोणते आहेत. So it remove the colored substances. तो काय करतोय बघा तर colored substance काय करतोय रिमूव्ह करतोय by absorbing them. त्यांना काय करतोय तो absorb करतोय. Then next काय आहे बघा so sometimes active such as alkaloids. आता ह्यामध्ये काय सांगितलं बघा तर ऍक्टिव्ह जे इन्ग्रेडियंट असतात किंवा ऍक्टिव्ह जे कॉन्स्टिट्युएंट असतात त्या ह्याच्यामधले मीडिया मधले म्हणजे जे आपल्याला फिल्टर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण एखाद्या म्हणजे कंपाऊंडची किंवा ड्रगची स्लरी बनवलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर त्यामध्ये अल्कोलाइड जर प्रेझेंट असतील मग अल्कोलाइड जर प्रेझेंट असतील मग ते फिल्टर करताना काय होणार तर ते अल्कोलाइड आहे ते काय होतं फिल्टर काय करून घेतो ऍब्झॉर्ब करून घेतो. म्हणजे ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे त्या एखाद्या म्हणजे सस्पेन्शन मधला किंवा इमल्शन मधला जे आपण फिल्टर करणार आहे तर त्यामधला तो जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो काय करतोय फिल्टर हेड तो ऍब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळे तो काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. आणि मेन म्हणजे त्या सस्पेन्शन किंवा इमल्शन मध्ये किंवा आपल्या फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये जर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटच नसेल तर आपण ते मेडिकेशन घेऊन काहीच फायदा होणार नाही त्याचा. म्हणजेच तो काय झाला ड्रॉबॅक झाला किंवा डिसएडव्हान्टेज झाला कशाचा फिल्टर हेडचा. म्हणजे तो काय करतोय
ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स सच एज फॉर एक्झाम्पल अल्कोलाइड सारखे इन्ग्रेडियंट आहेत, तो काय करून घेतो, तो फिल्टर रेट ऍब्झॉर्ब करून घेतो. हा काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. सो रेअरली फिल्टर्स आर द सोर्स ऑफ कॉन्टॅमिनेशन. रेअरली काय सांगितलेलं आहे बघा, तर ते जे फिल्टर्स आहेत ते काय आहेत बघा, तर कॉन्टॅमिनेशनचे ते काय आहेत, सोर्स आहेत. सच एज सोल्युबल आयर्न सॉल्ट्स. कोणते कोणते बघा, तर सोल्युबल आयर्न सॉल्ट्स which can provoke the degradation of the sensitive ingredient. आता फिल्टर्स मध्ये काय होते बघा, तर ते काय, ते जे फिल्टर्स आहेत ते काय आहेत, तर सोर्स आहेत. कशाचे सोर्स आहेत, तर कॉन्टॅमिनेशन होतं काय काय फिल्टर एड्स मुळे. मग त्यामध्ये कशाचं कॉन्टॅमिनेशन होतं बघा, तर सोल्युबल आयर्न सॉल्टचं कॉन्टॅमिनेशन होतं. त्यानंतर विच कॅन प्रोवोक द डिग्रेडेशन ऑफ द सेन्सिटिव्ह इन्ग्रेडियंट. प्रोवोक म्हणजे काय, तर टू जनरेट. मग काय होतं बघा, मग ते जे आयर्न सोल्युबल साल्ट्स आहेत ते काय होतात, तर सोल्युबल होतात त्या ह्याच्यामध्ये फिल्टर एड मध्ये. मग सोल्युबल झाल्यानंतर काय होतं, ते परत काय करणार आहेत, डिग्रेडेशन करतात. कशाचं डिग्रेडेशन करतात, तर एखाद्या फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट मधला जो ऍक्टिव्ह कन्स्टिट्यूएंट आहे किंवा सेन्सिटिव्ह जो इन्ग्रेडियंट आहे, तर त्याला काय करतात, डिग्रेड करतात, त्याला काय करतात, नष्ट करून टाकतात. ते कोण, तर आयर्न सोल्युबल साल्ट्स. सो दीज आर द 4 disadvantage. Then we have to see the next point. In that filter aid there is a handling of filter aid. आता filter aid च handling आपण कसं करणार आहे बघा. त्यामध्ये बघा, filter aids may be used in either or both two ways. आता filter aid आहे तो काय करतोय बघा आपण, तर कसा यूज करतोय, तर दोन वेज ने काय करतोय आपण, हँडल करतोय फिल्टर एड. मग त्यामध्ये फर्स्ट आहे प्री कोटिंग टेक्निक. फर्स्ट कोणती आहे बघा, प्री कोटिंग टेक्निक. त्यानंतर सेकंड आहे बॉडी मिक्स टेक्निक. फर्स्ट कोणती आहे, तर प्री कोटिंग टेक्निक आहे, आणि सेकंड असणार आहे ती कोणती असणार आहे, तर बॉडी मिक्स टेक्निक. मग आता प्री कोटिंग टेक्निक मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. सो बाय फॉर्मिंग अ प्री कोट ओव्हर द फिल्टर मीडियम. तो काय करतोय बघा, आता त्या फिल्टर मीडियम वरती काय करतोय, प्री कोट फॉर्म करतोय. सो बाय फिल्टरिंग अ सस्पेन्शन ऑफ द फिल्टर एड. आणि काय करतोय तो, तर सस्पेन्शन आहे फिल्टर एड, तर तो काय करतोय, फिल्टर करतोय त्या सस्पेन्शनला. तर ती काय झाली, प्री कोटिंग टेक्निक झाली. तर त्यामध्ये काय होतं बघा, प्री कोटिंग टेक्निक मध्ये, सो बाय फॉर्मिंग अ प्री कोट ओव्हर द फिल्टर मीडियम. त्या फिल्टर मीडियम वरती, म्हणजे आपला जो फिल्टर आहे मीडिया, फॉर एक्झाम्पल बकनर फनेल किंवा कोणता जो फिल्टर पेपर असेल, तर त्यावरती काय होते, कोट तयार होते, प्री कोट तयार होते. सो बाय फिल्टरिंग द सस्पेन्शन ऑफ द फिल्टर एड. आणि काय होते मग, प्री कोट मुळे काय होणार आहे, तर ते सस्पेन्शन आहे ते काय होते, फिल्टर एड थ्रू काय होते, ते सस्पेन्शन फिल्टर होते. कशामुळे, तर प्री कोट फॉर्म झाल्यामुळे. त्यानंतर सेकंड बघा, बॉडी मिक्स टेक्निक. आता बॉडी मिक्स टेक्निक मध्ये काय सांगितलंय बघा, सो अ स्मॉल प्रोपोर्शन ऑफ द फिल्टर एड. आता फिल्टर एडचं स्मॉल प्रोपोर्शन किती घेणार आहे आपण, तर 0.1 to 0.5% बघा, लक्षात ठेवा, 0.1 to 0.5%. Then it is added to the slurry. ते काय होतं बघा, ते स्लरीला काय होणार आहे, सो विच इज ऍडेड टू द स्लरी टू बी फिल्टर्ड. आणि ते काय होणार आहे, त्या स्लरी मध्ये काय करतोय आपण हे, तर ते जे प्रपोर्शन आहे फिल्टर एडचं ते काय करतोय आपण ऍड करतोय 0.1 to 0.5%. सो जे आपल्याला फिल्टर करायचं आहे ते. सो दिस स्लरी इज रिसर्क्युलेटेड थ्रू द फिल्टर. ही जी स्लरी आहे ती काय होते, तरी रिसर्क्युलेट होते. कुठून रिसर्क्युलेट होते बघा, तर फिल्टर मधून काय होणार आहे, ती स्लरी रिसर्क्युलेट होणार आहे. सो अंटिल अ क्लिअर फिल्ट्रेट इज ऑब्टेन्ड. जोपर्यंत क्लिअर लिक्विड ऑब्टेन होत नाही तोपर्यंत ती जी स्लरी आहे ती काय होते, रिसर्क्युलेट होते. सो फिल्ट्रेशन देन प्रोसेस टू कम्प्लिशन. आणि नंतर काय होतंय मग, जे ती रिसर्क्युलेट झाल्यानंतर पूर्ण त्याचं रिसर्क्युलेशन थांबल्यानंतर स्लरीचं काय होते, फिल्ट्रेशन
कम्प्लिशन होते किंवा फिल्ट्रेशन काय होतंय स्टॉप होतं. सो हँडलिंग ऑफ फिल्टर एड मध्ये काय बघितलं आपण दोन टेक्निक बघितल्या कोणत्या प्री कोटिंग टेक्निक आणि बॉडी मिक्स टेक्निक लक्षात ठेवा. मग फर्स्ट प्री कोटिंग टेक्निक मध्ये आपण काय बघितलं तर त्यामध्ये काय होतंय तर प्रीकोट तयार होते. कशामध्ये प्रीकोट तयार होतंय तर बाय फॉर्मिंग अ प्रीकोट ओव्हर द फिल्टर मीडियम वरती प्रीकोट डेव्हलप होते किंवा फॉर्म होतं बाय फिल्टरिंग द सस्पेन्शन ऑफ द फिल्टर एड. आणि काय होतंय ते सस्पेन्शन आहे ते काय होणार आहे फिल्टर एड मधून फिल्टर होणार आहे. देन बॉडी मिक्स टेक्निक. आता बॉडी मिक्स टेक्निक मध्ये आपण काय करतोय बघा तर स्मॉल प्रोपोर्शन कशाचं तर फिल्टर एडचं 0.1 to 0.5% सो विच इज ऍडेड टू द स्लरी. आपण काय करतोय ते स्लरीला ऍड करतोय आणि ते काय करायचं आपल्याला इट इज टू बी फिल्टर्ड आणि ती काय करायची स्लरी आपल्याला फिल्टर करायची आहे लक्षात ठेवा. सो दिस स्लरी इज रिसर्क्युलेटेड थ्रू द फिल्टर. मग ती जी स्लरी आहे ती काय होते रिसर्क्युलेट होते. कुठून रिसर्क्युलेट होते तर त्या फिल्टर मधून रिसर्क्युलेट होते जोपर्यंत क्लिअर लिक्विड ऑप्टेन होत नाही किंवा क्लिअर लिक्विड अचीव करत नाही तोपर्यंत. सो फिल्ट्रेशन देन प्रोसेस टू कम्प्लीट. आणि जेव्हा क्लिअर लिक्विड ऑप्टेन होईल आपल्याला किंवा क्लिअर फिल्ट्रेट आहे तो जेव्हा ऑप्टेन होणार आहे तेव्हाच काय होणार आहे तर ते फिल्ट्रेशन आहे ते काय होणार आहे कम्प्लीट होणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट बघा. So different flow rates can be achieved. It is depending on the grade of aid किंवा grade of filter aids. आता different flow rates आहेत बघा. तर काय करतो आपण तर ते जे different flow rates आहेत so which can be achieved depending on the grade of aid. त्यामध्ये फर्स्ट आहे लो फ्लो रेट आणि सेकंड आहे तो फास्ट फ्लो रेट. फर्स्ट कोणता असणार आहे बघा तर लो फ्लो रेट आणि सेकंड आहे तो फास्ट फ्लो रेट. त्यामध्ये फर्स्ट त्यामध्ये लो फ्लो रेट मध्ये बघा काय सांगितलेलं आहे यामध्ये तर त्यामध्ये फाइन ग्रेड फिल्टर एड्स मेनली यूज्ड फॉर द क्लॅरिटी. आता लो फ्लो रेट मध्ये काय सांगितले जे फाइन ग्रेड फिल्टर एड्स असतात ते काय करतो आपण इट इज मेनली यूज्ड फॉर द क्लॅरिटी. आपण काय करतो ते मेनली क्लॅरिटी साठी काय करतो आपण यूज करतो कोणते फाइन ग्रेड फिल्टर. देन फास्ट फ्लो रेट साठी काय करणार आहे आपण यूज बघा तर कोर्स ग्रेड फिल्टर एड्स ऍक्सेप्टेबल फिल्टर. जे कोर्स ग्रेड फिल्टर्स असतात ते कसे असतात तर ऍक्सेप्टेबल फिल्टरेट असतात. कोर्स ग्रेड फिल्टर एड्स त्यामुळे काय होतो तर ऍक्सेप्टेबल फिल्टरेट काय होतो डेव्हलप होतो किंवा आपण ऑप्टेन करू शकतो ऍक्सेप्टेबल फिल्टरेट कशा थ्रू तर कोर्स ग्रेड फिल्टर एड थ्रू. तर एक्झाम्पल्स ऑफ द फिल्टर एड्स. आता एक्झाम्पल बघा कोणते कोणते आहेत फिल्टर एड्सचे तर किसलगर काल सांगितलं होतं किसलगर तर ते काय आहे डायटोमेट आहे ते काय होतं तर फिल्टरिंग साठी आपण काय करतो ते यूज करतो. ऑप्टेनिंग फ्रॉम द नॅचरल सिलिशियस डिपॉझिट्स ते कशापासून ऑप्टेन होतं बघा तर नॅचरल सिलिशियस डिपॉझिट पासून ते काय होतं तर ते ऑप्टेन होतं लक्षात ठेवा. देन नेक्स्ट पर्टाइल. तर हे पर्टाइल हे काय आहे बघा तर एक ऍल्युमिनियम आहे इट इज अन ऍल्युमिनियम सिलिकेट सेल्युलोज. फास्ट फ्लो रेट मध्ये एक्झाम्पल बघतो आपण. फर्स्ट कोणतं बघितलं किसलगर बघितलं त्याला काय म्हणतो आपण डायटोमेट म्हणतोय. ते कशासाठी यूज केले जातात इट इज यूज फॉर द फिल्टरिंग. देन पर्टाइल हे काय आहे तर ऍल्युमिनियम सिलिकेट सेल्युलोज आहे लक्षात ठेवा. देन एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल कोणता आहे ऍस्बेस्टॉस. कोणता आहे ऍस्बेस्टॉस. देन फोर्थ आहे चारकोल. देन फिफ्थ आहे टाल्क बेंटोनाइट
आणि फुलर्स अर्थ. फिफ्थ एक्झाम्पल कोणतं आहे? टॅल्क, बेंटोनाइट आणि फुलर्स अर्थ. देन आपण डिफरंट फ्लो रेट्स काय करतो फिल्टर एड मध्ये यूज करतो डिपेंडिंग ऑन द ग्रेड ऑफ फिल्टर एड. मग त्यामध्ये फर्स्ट कोणता होता? लो फ्लो रेट होता. मग लो फ्लो रेट मध्ये काय करतो आपण? तर फाईन ग्रेड फिल्टर एड काय करतोय? यूज करतो. कशासाठी? तर मेनली यूज फॉर द क्लॅरिटी. म्हणजेच लो फ्लो रेट असला तर आपल्याला काय करावं लागतं? तर फाईन ग्रेड फिल्टर्स यूज करावे लागतात. कशासाठी? तर क्लॅरिटीसाठी. ते फिल्टर काय पाहिजे? क्लिअर पाहिजे. क्लिअर सोल्युशन काय व्हायला पाहिजे? अचीव व्हायला पाहिजे किंवा क्लिअर सोल्युशन काय व्हायला पाहिजे? ऑब्टेन व्हायला पाहिजे. फास्ट फ्लो रेट. मग फास्ट फ्लो रेट मध्ये काय सांगितलं बघा? तर ते जे कोर्स ग्रेड फिल्टर एड ओके. तर फास्ट फ्लो रेट मध्ये आपण काय काय बघतोय? तर कोर्स ग्रेड फिल्टर असतात. ते काय असतात? फिल्टर एड्स ते ऍक्सेप्टेबल असतात. ऍक्सेप्टेबल फिल्टर रेट असतात. मग त्यामध्ये एक्झाम्पल कोणते बघितले आपण? एक्झाम्पल्स ऑफ फिल्टर एड्सचे. तर किसलगर मीन्स व्हॉट? डायटोमेट. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द नॅचरल सिलिशियस डिपॉझिट्स. ते नॅचरल सिलिशियस डिपॉझिट पासून काय होतं? ऑब्टेन होतं, लक्षात ठेवा. देन नेक्स्ट आहे ते पर्टाइल. पर्टाइल हे काय आहे? तर इट इज अन अल्युमिनियम सिलिकेट सेल्युलोज आहे तो. पर्टाइल आहे तो. देन थर्ड एक्झाम्पल व्हॉट वी हॅव सीन? वी हॅव सीन द asbestos. देन फोर्थ चारकोल. अँड देन फिफ्थ टाल्क, बेंटोनाइट अँड द फुलर्स अर्थ. तर हे सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तर त्यामध्ये 4 तरी एक्झाम्पल लक्षात ठेवा सगळ्यांनी. देन वी हॅव टू सी द that is about the filter aids. सो आपण काय बघितलं फिल्टर एड मध्ये? फिल्टर एड काय करतो? काय प्रिव्हेंट करतो? तर त्या मीडियमला, फिल्टर मीडियमला फिल्टर एड ब्लॉक होण्यापासून काय करतो? प्रिव्हेंट करतो. आणि काय होतं त्यामध्ये? तर ओपन आणि पोरस केक काय होतो? फॉर्म होतो. आणि तो जो फिल्टरेटचा जो रेजिस्टन्स आहे तो काय होतो? रिड्यूस होतो. सो मग फिल्टर एड वरती काय होतात बघा? आता डिपॉझिट फॉर्म होतात. आणि ते काय करतं? स्क्रीन करतं सॉलिडला. म्हणजे लार्ज पार्टिकल्स काय करतो? फिल्टर एड वरती ठेवतो. आणि जे लिक्विड पार्टिकल्स आहेत, स्मॉल पार्टिकल्स आहेत, ते काय होतात? खाली त्या फिल्टर मीडियम मधून काय होतात? तर खाली पास होतात. सो कॅरेक्टरिस्टिक कोणते होते फिल्टर एडचे? तर तो कसा असणार आहे? केमिकली इनर्ट असणार आहे. इम्प्युरिटीज पासून फ्री असणार आहे. त्यानंतर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी असते? लो असते. मग आता पोरस रॅदर दॅन द डेन्स. थर्ड पॉइंट काय आहे? तर तो डेन्स पेक्षा कसा असतो? पोरस असतो. त्यामुळे काय होतं? प्रिव्हियस केक कॅन बी फॉर्म. आणि काय होतं? केक फॉर्म होतं त्यामध्ये. आणि इट कॅन बी इझिली रिमूव्हेबल. फिल्टर एड्स काय करू शकतो आपण? इझिली रिमूव्ह करू शकतो. देन डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेज कोणते आहेत बघा? तर तो काय करतो? कलर्ड सबस्टन्स काय करतो तो? इट रिमूव्ह द कलर्ड सबस्टन्स बाय ऍब्सॉर्बिंग देम. तो काय करतो? कलर सबस्टन्स आहे तो काय करतो? रिमूव्ह करून टाकतो. कसा रिमूव्ह करणार आहे तो? फिल्टर एड काय करतो? तो कलर्ड सबस्टन्स आहे तो काय करतो? ऍब्सॉर्ब करून टाकतो. सो समटाइम्स ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात ते काय करतात बघा? तर ते फिल्टर एड्स आहेत ते काय करतात? ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटला ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि थर्ड पॉइंट काय आहे बघा? तर रिअरली काय होतं? तर फिल्टर एड्स असतात ते काय आहेत बघा? तर कॉन्टॅमिनेशनचे सोर्स आहेत. मग त्यामध्ये आयर्न सोल्युबल सॉल्ट्स मुळे काय होतं बघा? तर डिग्रेडेशन होतं. कशाचं डिग्रेडेशन होतं बघा? तर सेन्सिटिव्ह इन्ग्रेडियंटचं काय होणार आहे? डिग्रेडेशन होणार आहे. कशामुळे? तर सोल्युबल आयर्न सॉल्ट्स मुळे. सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस. देन आपण
फिल्टर एडच्या हँडलिंग टेक्निक बघितल्या. कोणत्या कोणत्या? 2 टेक्निक बघितल्या. कोणती? फर्स्ट आहे ती प्री कोटिंग, सेकंड आहे ती बॉडी मिक्स टेक्निक. प्री कोटिंग मध्ये काय होतं? तर प्री कोट तयार होतो कशावरती? फिल्टर मीडियम वरती, आणि तिथे काय होतं? सस्पेन्शन काय होतं? फिल्टर होतं. नेक्स्ट आहे ती बॉडी मिक्स टेक्निक. मग बॉडी मिक्स टेक्निक मध्ये आपण काय करतो? तर फिल्टर एडचं जे प्रपोर्शन आहे ते किती ठेवणार आहे आपण? तर 0.1 to 0.5% एवढं काय करणार आहे आपण? ते बॉडी मिक्स टेक्निकचं प्रपोर्शन ठेवणार आहे. सो विच इज ऍडेड टू द स्लरी टू बी फिल्टर्ड. त्या स्लरी मध्ये काय करतो आपण? तर फिल्टर एडचं कॉन्सन्ट्रेशन ठेवतोय. किती प्रपोर्शन असणार आहे? तर 0.1 to 0.5. सो दिस स्लरी इज रिसर्क्युलेटेड. मग ती स्लरी काय होते? रिसर्क्युलेट होते जोपर्यंत क्लिअर लिक्विड फॉर्म होत नाही तोपर्यंत. सो फिल्ट्रेशन देन प्रोसेस टू कम्प्लिशन. आणि मग जेव्हा का एकदा का क्लिअर फिल्ट्रेट आलं की काय होणार आहे? फिल्ट्रेशन कम्प्लीट झालं असं समजायचं आपलं. सो त्यानंतर डिफरंट फ्लो रेट काय केले आपण? अचीव केले डिपेंडिंग ऑन द ग्रेड ऑफ फिल्टर रेट. मग त्यामध्ये लो फ्लो रेट आणि फास्ट फ्लो रेट हे 2 टाइप आहेत. मग लो फ्लो रेट मध्ये आपण काय करतो? फाईन ग्रेड फिल्टर रेट्स काय करतो आपण? क्लॅरिटी साठी यूज करतो. आणि फास्ट फ्लो रेट साठी काय करतो आपण? तर कोर्स ग्रेड फिल्टर रेट्स कॅन बी इझिली ऍक्सेप्टेबल. ते काय असतात? तर इझिली ऍक्सेप्टेबल असतात. देन एक्झाम्पल बघितले, 5 एक्झाम्पल बघितले. फर्स्ट कोणतं होतं? किसलगर diatomite which is obtained from the natural siliceous deposits. Then second we have seen second कोणता आहे? तर पर्टाइल. It is an aluminum silicate cellulose. Then third example आहे चारकोल. Then talc fuller's earth आणि bentonite. आणि फिफ्थ एक्झाम्पल आहे ते चारकोल आहे. लक्षात ठेवा. Then we have to see the क्लासिफिकेशन ऑफ द फिल्ट्रेशन इक्विपमेंट. आता आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये विचारला जातो. क्लासिफिकेशन कसं करायचं? कशाचं क्लासिफिकेशन? वेट फॉर 1 मिनिट. सो क्लासिफिकेशन ऑफ द फिल्ट्रेशन इक्विपमेंट. फिल्ट्रेशन इक्विपमेंटचा क्लासिफिकेशन. सो त्यामध्ये बघा 3 टाइप आहेत. सो फर्स्ट आहे तो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. फर्स्ट कोणता असणार आहे? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द एक्सटर्नल फोर्स. त्यानंतर सेकंड बघा, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऑपरेशन ऑफ फिल्ट्रेशन. कोणता आहे हे? बी आहे तो, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऑपरेशन ऑफ फिल्ट्रेशन. देन थर्ड काय असणार आहे? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नेचर ऑफ फिल्ट्रेशन.
ओके. आणि थर्ड टाइप आहे बघा, काय आहे थर्ड टाइप? सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नेचर ऑफ फिल्ट्रेशन. So we have to see one by one that classification. The first आहे बघा, based on the application of external force. एक्सटर्नल फोर्स वरती बेस आहे हे क्लासिफिकेशन, पहिला टाइप आहे तो. मग त्यामध्ये फर्स्ट आहे बघा, फर्स्ट कोणता आहे? प्रेशर फिल्टर्स. त्यामध्ये काय येणार बघा प्रेशर फिल्टर्स मध्ये? प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्लेस अँड मेटा फिल्टर. प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्रेस आणि मेटा फिल्टर हे दोन टाइप येणार कशामध्ये? प्रेशर फिल्टर्स मध्ये. देन सेकंड आहे तो बघा व्हॅक्यूम फिल्टर्स. व्हॅक्यूम फिल्टर्स मध्ये फिल्टर लीव्ह. व्हॅक्यूम फिल्टर्स मध्ये फिल्टर लीव्ह हे एक्झाम्पल येणार त्याचं. त्यानंतर सेंट्रिफ्युगल फिल्टर्स मध्ये सेंट्रिफ्युजेस. सेंट्रिफ्युगल फिल्टर्स मध्ये काय येणार आहे? तर सेंट्रिफ्युजेस येणार आहे, लक्षात ठेवा. तर बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन ऑफ द एक्सटर्नल फोर्स, पहिलं कोणतं होतं? प्रेशर फिल्टर. प्रेशर फिल्टर मध्ये प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्रेस आणि मेटा फिल्टर. त्यानंतर सेकंड आहे तो व्हॅक्यूम फिल्टर. व्हॅक्यूम फिल्टर मध्ये फिल्टर लीव्ह. आणि थर्ड आहे तो कोणता असणार आहे? सेंट्रिफ्युगल फिल्टर्स, दॅट इज centrifuges. Then we have to see the next type, classification based on the operation of the filtration. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, कंटिन्युअस फिल्ट्रेशन आणि डिसकंटिन्युअस फिल्ट्रेशन असे काय आहेत? दोन टाइप आहेत बेस्ड ऑन द ऑपरेशन ऑफ फिल्ट्रेशन मध्ये. मग त्यामध्ये फर्स्ट बघा, कंटिन्युअस फिल्ट्रेशन मध्ये डिस्चार्ज अँड फिल्ट्रेट, these are steadily and uninterrupted. स्टेडीली आणि काय आहेत ते? तर अनइंटरप्टेड आहेत बघा, लक्षात ठेवा. पहिला कोणता टाइप झाला? कंटिन्युअस फिल्ट्रेशन. कंटिन्युअस फिल्ट्रेशन मध्ये काय झालं बघा, काय बघितलं आपण? तर डिस्चार्ज अँड द फिल्ट्रेट, these are steadily and uninterrupted. Then सेकंड आहे तो डिसकंटिन्युअस फिल्ट्रेशन आहे. सेकंड कोणता असणार आहे? डिसकंटिन्युअस फिल्ट्रेशन. त्या डिसकंटिन्युअस फिल्ट्रेशन मध्ये बघा, डिस्चार्ज ऑफ द फिल्टर्ड सॉलिड इज इंटरमिटंट. ते जे डिस्चार्ज ऑफ द सॉलिड असणार आहे ते कसं असणार आहे? इंटरमिटंट असणार आहे. देन इन दिस फिल्ट्रेट इज रिमूव्ड. आता ह्यामध्ये काय होतंय बघा, तो जो फिल्ट्रेट आहे तो काय होतोय? रिमूव्ह होतोय. देन इन दिस operation should be stopped to collect the solid. काय होतं याच्यामध्ये बघा, तर ऑपरेशन शुड बी स्टॉप्ड टू कलेक्ट द सॉलिड. आणि ते जे डिसकंटिन्युअस फिल्ट्रेशन आहे म्हणजे त्यामध्ये काय करतो आपण? ते जे ऑपरेशन असणार आहे ते स्टॉप करतो आपण. कशासाठी स्टॉप करतो? तर आपल्याला सॉलिड कलेक्ट करायचं आहे म्हणून आपण काय करणार? ते जे मशीन किंवा ते जे काय रन होते प्रोसेस ती काय करणार आपण? स्टॉप करणार. आणि थर्ड बघा काय आहे? तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नेचर ऑफ फिल्ट्रेशन. तर ह्याच्यामध्ये नेचर ऑफ फिल्ट्रेशन मध्ये दोन टाइप आहेत बघा. कोणते? तर त्यामध्ये फर्स्ट आहे तो केक फिल्टर्स. फर्स्ट कोणता असणार आहे? केक फिल्टर्स. सो केक फिल्टर मध्ये काय होतं बघा, इट रिमूव्ह द लार्ज अमाउंट ऑफ सॉलिड. आता केक फिल्टर मधून काय होतं? लार्ज अमाउंट ऑफ सॉलिड काय होतं? रिमूव्ह केले जातं. देन बी काय आहे बघा, दिस इज स्मॉल ए पॉइंट. त्यानंतर सेकंड काय असणार आहे? क्लॅरिफाइंग फिल्टर्स. तर त्यामध्ये क्लॅरिफाइंग फिल्टर्स मध्ये काय सांगितलेलं आहे? तर रिमूव्ह द स्मॉल अमाउंट ऑफ सॉलिड. ह्यामध्ये काय होतं? तर स्मॉल अमाउंट मध्ये काय होतं? सॉलिड काय होतंय? रिमूव्ह होते बघा. देन नेक्स्ट स्मॉल सी, क्रॉस फ्लो फिल्टर्स. त्यामध्ये बघा क्रॉस फ्लो फिल्टर्स मध्ये सो फीड ऑफ द सस्पेन्शन फ्लोज अंडर द प्रेशर. मग ते जे फीड आहे सस्पेन्शनचं ते काय होतंय? तर अंडर प्रेशरला काय होते? ते
फ्लो होते ऍट द फेअरली हाय वेलोसिटी अक्रॉस द फिल्टर मीडियम. फेअरली हाय वेलोसिटी मध्ये काय होतं ते तर फिल्टर होते ते. सो क्लासिफिकेशन मध्ये बघा आपण ए बी सी आणि बेस्ड ऑन द कोणत्या कोणत्या बेस वरती आहे ते आपण बघितलं. 3 टाइप बघितले. तर फर्स्ट होता बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. त्यामध्ये प्रेशर फिल्टर मध्ये प्लेट अँड फ्रेम फिल्टर, प्रेस आणि मेटा फिल्टर. त्यानंतर व्हॅक्यूम फिल्टर मध्ये काय बघितलं फिल्टर लीव्ह. त्यानंतर सेंट्रिफ्युगल फिल्टर्स मध्ये सेंट्रिफ्युजेस. देन बी टाइप आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऑपरेशन ऑफ द फिल्ट्रेशन. त्यामध्ये कंटिन्युअस आणि डिस्कंटिन्युअस असे 2 टाइप आहेत फिल्ट्रेशनचे. मग कंटिन्युअस मध्ये काय सांगितलंय बघा तर डिस्चार्ज अँड फिल्ट्रेट आर द स्टेडीली अँड अनइंटरप्टेड. ते कसे असतात तर अनइंटरप्टेड असतात. त्यामध्ये आपण डिस्टर्बन्स करू शकत नाही. कशामध्ये कंटिन्युअस फिल्ट्रेशन मध्ये म्हणजे ती प्रोसेस काय राहिला पाहिजे तर कंटिन्युअस चालू राहिला पाहिजे बघा. त्यानंतर डिस्कंटिन्युअस मध्ये आपण ती प्रोसेस काय करू शकतो स्टॉप करू शकतो. सो डिस्चार्ज ऑफ द फिल्टर्ड सॉलिड इज इंटरमिटंट. देन फिल्ट्रेट इज रिमूव्ड. ह्यामधून आपण फिल्ट्रेट रिमूव्ह करू शकतो. देन ऑपरेशन शुड बी स्टॉप्ड टू कलेक्ट द सॉलिड. मग ते जे ऑपरेशन आहे ते काय करू शकतो आपण तर जी मशीन जे रन होते प्रोसेस तर ती काय करू शकतो आपण स्टॉप करू शकतो आणि सॉलिड काय करू शकतो कलेक्ट करू शकतो त्यामधून. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नेचर ऑफ फिल्ट्रेशन. नेचर ऑफ फिल्ट्रेशन वरून क्लासिफिकेशन काय होणार आहे बघा तर फर्स्ट आहे केक फिल्टर्स. मग केक फिल्टर मधून काय होतं बघा तर इट रिमूव्ह द लार्ज अमाउंट ऑफ सॉलिड काय होतं लार्ज अमाउंट मध्ये रिमूव्ह होते. देन बी काय आहे तर क्लॅरिफाइंग द फिल्टर्स मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ सॉलिड काय होतंय रिमूव्ह होतंय. देन क्रॉस फ्लो फिल्टर्स मध्ये काय सांगितलेलं आहे तर फीड ऑफ द सस्पेन्शन फ्लोज अंडर द प्रेशर ऍट फेअरली हाय वेलोसिटी अक्रॉस द फिल्टर मीडियम. मग ते जे सस्पेन्शनचं जे फीड आहे तर ते काय होतं बघा तर फेअरली हाय वेलोसिटी अक्रॉस द फिल्टर मीडियम. देन नेक्स्ट पॉइंट आहे सिंपल पॉइंट आहे इक्विपमेंट. त्यामध्ये सिलेक्शन ऑफ द फिल्टर्स इट डिपेंड अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स किंवा बिलो लिस्टेड फॅक्टर्स. मग सिलेक्शन आहे जे फिल्टरचं ते काय आहे बघा तर फॉलोइंग फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. कोणत्या फॅक्टर्स वरती तर मटेरियल्स रिलेटेड आणि इक्विपमेंट अँड द प्रोसेस रिलेटेड. ह्या 2 फॅक्टर्स वरती काय आहे तर इक्विपमेंटचं सिलेक्शन डिपेंड आहे लक्षात ठेवा. मग मटेरियल्स रिलेटेड मध्ये बघा सगळ्यांनी फर्स्ट ए पॉइंट काय आहे बघा तर प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइडच्या प्रॉपर्टीज त्यावरती डिपेंड आहे फिल्ट्रेशनचं सॉरी इक्विपमेंटचं सिलेक्शन. ते फ्लुइड कोणत्या प्रॉपर्टीज आहे त्यावरती. देन नेचर ऑफ द सॉलिड त्या सॉलिडचं नेचर कसं आहे त्यावरती पण काय आहे तर फिल्टर सिलेक्शन डिपेंड आहे फिल्टरचं. देन पार्टिकल साइज त्या नेचर ऑफ द सॉलिड मध्ये बघा पार्टिकल साइज शेप त्याचं साइज डिस्ट्रीब्युशन आणि त्याची पॅकिंग कॅरेक्टरिस्टिक कशा आहेत तर त्यावरती काय आहे तर सिलेक्शन ऑफ फिल्टर काय आहे तर डिपेंड आहे. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉलिड्स इन द सस्पेन्शन. मग सॉलिडचं सस्पेन्शनचं कॉन्सन्ट्रेशन. देन नेक्स्ट आहे तो बघा क्वांटिटी ऑफ द मटेरियल टू बी हँडल. आता ती जी क्वांटिटी आहे मटेरियलची ती कशी आपण हँडल करू शकतो. देन वेदर इट इज नेसेसरी टू वॉश द फिल्टर्ड सॉलिड्स. आणि ते जे फिल्टर सॉलिड्स आहेत ते नेसेसरी आहेत का वॉश करण्यासाठी म्हणजे जे फिल्टर झालेले सॉलिड आहे ते आपण वॉश करू शकतो का ते नेसेसरी आहे का त्यावरून पण आपण काय करू शकतो तर सिलेक्शन ऑफ फिल्टर सिलेक्ट करू शकतो. देन नेक्स्ट वेदर एनी फॉर्म ऑफ द प्री ट्रीटमेंट विल बी हेल्पफुल. तर कोणत्याही फॉर्मची जी प्री ट्रीटमेंट आहे ती काय होऊ शकते तर हेल्पफुल होऊ शकते. देन नेक्स्ट बघा इक्विपमेंट अँड द प्रोसेस रिलेटेड. त्यामध्ये फर्स्ट आहे तो फ्लो रेट आहे. देन सेकंड आहे तो बघा इट शुड बी ऍब्सोल्यूट इन द सेन्स लिमिट टू साइज ऑफ पार्टिकल्स कॉमा इट पासिंग थ्रू द फिल्टर इट शुड बी नोन. आता ती जी ऍब्सोल्यूट सेन्स लिमिट आहे साइज ऑफ पार्टिकलची ती काय होते तर फिल्टर मधून पास होणार आहे. देन इट शुड बी स्टरलाइज्ड बाय द हीट रेडिएशन और द गॅस इकॉनॉमिकल. ते स्टरलाइज कसं करतो आपण तर हीट रेडिएशन थ्रू काय करतो ते स्टरलाइज करतो और द गॅस
इकॉनॉमिकल थ्रू काय करणार आहे आपण ते स्टरलाइज करणार आहे. ओके सांगून का मॅडमला लेक्चर घ्यायचंय ना. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला तो प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्लेस. आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. Wait for 1 minute. I have to take your attendance. Okay. 9 number absent. $35, $36. Ma'am, 35 is present. Okay. $39 is there. 41 is there. 41, 42, 44. $73. 41 is there. Okay, Rohit Misa. Okay, absent numbers बघा सगळ्यांनी. Roll number 9, 36, 39, 42 and 44 and 73. Ma'am, 39 present. 39. Okay. 9, 36, 42, 44 and 73. These are the absent numbers. Okay. We will stop here. Next point आपण राहिलेला आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघूया.